परंतु कोको संघ आता आराम करणार कंटिन्यू आमच्यासारखा SD कोको. आर्यन कैसे हराया. चला आम्हाला हरवलं तुम्ही पण हरलेत होते क्रिकेटमध्ये. आता आर्यन फक्त आपण बघूया. कैसे हराया तेरे को. तो चला चेक. तो चलिए मुकाबले में विघ्नेश बल्लेबाजी के लिए. ओम नॉन स्ट्राइक एंड पर पहली बॉल. शॉट पॉइंट प्रथमेश. कहां से गेंद निकले भाई. आकाश खाडेकर बहुत सालों के बाद उतरे लगता है. जसं ना मले चापता नदीमध्ये तसा तो चेंडू चापत गेले पण तो गेला सुटलाय तो. गोल्डन मॅन गणेश पाटील कडून आकाश खाडेकर झेल पकडला ना किती. 1000. चला 1000. गणेश पाटील गोल्डन मॅन. गोल्डन मॅन जरी पराभूत झाले तरी गणेश पाटील बघा पारितोषिक लावतायत मित्रांसाठी. आणि चांगला मित्रांचा ग्रुप आहे. मला वाटतं दरवर्षी काश्मीर ट्रिप करत असतो ते. टप्पा बॉल पकडला आकाशने 500. चला आकाश काडेकर टप्पा बॉल पकडला ना तर 500. आणि जर तुम्ही झेल पकडला तर आयकॉनिक ब्रँड तुम्हाला दिला जाईल. स्माइल आले चेहऱ्यावर. नाही म्यूट केला आम्ही. असे भरपूर पारितोषिक आता अजून अजिबो गरीब पारितोषिक आम्ही लावणार बघा. परफेक्ट यॉकर ओम साठी प्रथमेश कडून 2 सामने कोणी जिंकले तर एक विनय गावंडे 2 सामने जिंकले. आणि अजून एक टीम आहे प्रेम म्हात्रेने 2 सामने जिंकले. दोन्ही टॉपच्या टीमा आता थोड्या आहेत. परंतु आता मला वाटतं राकेश पाटीलचा SD कोको बाहेर गेला आणि यातून जो जिंकेल तो पण बाहेर जाईल. हरेल तो. चला अनिल टेंबे सर करेक्शन केला मी. बॉलर घ्या. फुलटॉस समोर लॉंग ऑनला. 3 ओव्हरची मॅच आहे भाई भरपूर महत्वाची बघा. आणि धावतायत खेळाडूंना माहिती आहे धावा पाहिजेत कारण बंटी निखिल सारखे बॅटर प्रथमेश आणि पांडुरंग पाटीलला कोण विसरणार. पांडुरंग पाटील म्हणजे कोहिनूर हिरा या मॅच मधला. मॅन ऑफ द मॅच जिंकला होता पहिल्याच सामन्यामध्ये. ती पण तोफ आहे बंटी घाटेकरच्या टीमची. गोल्डन मॅन गणेश काही अनाउन्समेंट करायची का तुमचे चाहते फ्रेंड साठी. काही अक्षय साठी कॅशला 1000. एक झेल पकडा अक्षय. आणि आकाश काडेकर साठी चला अपील केले. ओम आउट झालाय. पहिला झटका OUT बॅटर आउट होतोय 7 वरती 1. पहिला झटका. आकाश खाडेकर एक झेल टिपला ना तर गोल्डन मॅन गणेश पाटील यांच्याकडून आयकॉनिक प्लस 500 रुपये. आता किंमत वाढली आहे. मला वाटतं 500 1000 2000 अजून होतील. चला फिल्डिंग टीम झाली ओव्हर. आता फिल्डिंग घ्या लगेच मॅच बाकीत भरपूर. चला ग्रामीण धमाका लवकर संपला होता पण मला वाटत नाही की तुम्ही हा काल्याचा कीर्तन लवकर उरकवाल. 12 वाजले कारण काल 2च्या अगोदर समाप्त झाले होते खेळ. परंतु आता थोडा कमी वेळ घ्या. काही संघ पराभूत झाले तरी थांबले त्यांचे खास आभार. चांगली गोष्ट आहे. गावासाठी आम्ही थांबलोय. आम्हाला आनंद वाटेल कोण जिंकतो बघायचे. सिरीज बायसायकल कोण जिंकणार त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय.
आकाशकडे चेंडू आला तर काम 25 होईल. टप्पा चेंडू आकाश 500 दो फुलटॉसला आयकॉनिस प्लस 500. ऑफसाईडने ठेवले आकाशला लॉंग डीप बॅको पॉइंट. मागच्या सामन्याचा विगू हिरो होता आणि तो स्ट्राईकला 7 वरती एक कॅप्टन बॉलिंग मार्कवर त्याला ओमकार गावंड. पोल्टा समोर कॅमेरामॅन वाचला भाई तू षटकार. काय बॅटचा आवाज होता, धमाका गेला, तडाखे बंद, विगूचा फटका. आणि आज राजू दादाची बॉलिंग बघायला भेटली. भरपूर वर्षानंतर राजू दादाची बॉलिंग बघली. ओमकार गावंडचा फुलटॉस आणि धमाका केला षटकार. शॉर्टकट केलीये अक्षय पाटील. अक्षय काय 500 होते तुम्हाला मला वाटतं. पायान तरी थांबवायचा, डायरेक्ट झोपायचा होता तुला. अक्षय पाटील तरी 100 रुपये जमा झालेत. गणेश पाटील बोलतात प्रयत्न केले ना म्हणून. जर तुम्ही डायरेक्ट झोपले असते थांबवले असतात तर मला वाटतं 200 असते. जर पकडला असत तर 500. चला आकाश काडेकर बाबा टप्पा तरी येऊन द्या. अरे रे रे तुफान विगू 23 धावा 23. आणि विगू कमालीची बॅटिंग करतो. ओमकार गावंडला पाणी पाजले सध्या. ओमकार गावंडला टेन्शन आलंय काय करू आता. त्याला चांगली बॉलिंग करायची होती कारण काय ना आता विनयने सांगितलं की चांगला जो खेळेल त्याला चान्स भेटेल पुढे. अरे विघ्नेश चांगला खेळतो म्हणजे तो ऑलरेडी असतो टीम मध्ये. आकाश कुठे उभा राहू त्यालाच कळत नाही. तो धावतोय की टप्पा बॉल तरी द्या. आयकॉनिक प्लेअर आकाश खाडेकर 23 वरती 1. आला आला बाप रे बाप 3 मारले. ओमकारचा घामच काढला. सुपडा साफ सुपडा साफ करून टाकला. काम 25. 22 आल्या या ओव्हर मध्ये. 4 बॉल 22 आल्या ओमकारच्या. आणि विगू काय बॅटिंग करतोय. विगू 25 वर 26 वर खेळतो. टीम झाली 29 वरती 1. 3 ओव्हर मध्ये एक सर्वात मोठा टार्गेट इथे बनेल प्रल्हाद भोईरचा संघ. चला मॅच बॉल आलाय का की दुसरा घेता. मॅच चांगली होईल. बंटी खाडेकर आहे समोर, निखिल आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही जरी 3 ओव्हर 40 काढल्या तरी समोर मोठा संघ आहे महारथी आहे. असं वन साइड तर वाटणार नाही मला ही मॅच. समोरचे पण तगडे आहेत ना. आला आकाश आयकॉन आयकॉन आयकॉनिक 500. क्या बात है. आयकॉन आणि 500 गणेश पाटीलने डिक्लेअर केलं. काय कॅच होती आणि ही रील्स
चला बॅटर ऋषिकेश आलाय आणि नवीन नैतिक नैतिक भोईर नैतिक प्रल्हादचे मुलगा 2 ओव्हर मध्ये 31 धावा 31. तर महत्वाचे अनाउन्समेंट आकाश खाडेकरने बेस्ट कॅच पकडली आहे. मला वाटतं की बेस्ट फिल्डरची ट्रॉफी त्याला भेटू पण शकते 100% जर पुढे गेलं तर. परंतु आकाश खाडेकरला 500 रुपये जमा झालेत आणि जो आयकॉनिक होता प्राइज तो आज नाही उद्या भेटेल. कारण सध्या वाजलेत भरपूर जास्त 12 झालेत. चला बंटी खाडेकर फिल्डिंग लावून घ्या. मोठा टार्गेट तुम्हाला भेटला या मॅच मध्ये म्हणजे कमालीची मॅच. चितू पाटील बघा बाहुबली चितू दादाची बॅटिंग म्हणजे एक झालीच पाहिजे हो मॅच मध्ये. होईल 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 चान्स भेटलीच पाहिजे. कडक व्हिडिओ आहे आकाश पाटीलचा डान्स लाजवाब बल्ले बल्ले. त्यानंतर तो अगदी आनंदात सेलिब्रेट केलं त्याने. चला फिल्डिंग टीम साठी कॉल आलाय पेनल्टी देतील पंच बघा. चला प्रथमेश फास्ट 31 धावा 12 बॉल मध्ये 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नैतिक आणि ऋषिकेश 2 बॅटर. ऋषिकेश कॅप्टन आहे आणि कॅप्टन बॉलिंग साठी आलाय बंटी खाडेकर. 2 संघनायक दोघांना संघनायक म्हणून निवडलं. वलभ गावाच्या लीग साठी आता दोघे एकमेकात समोर आलेत आणि हेच होणार आहे. पहिलं दुसऱ्या सत्रामध्ये बंटी बॅटिंग करेल आणि ऋषी बॉलिंग करेल. आता तेच वेगळं चित्र आहे. चला पुन्हा एकदा मी बक्षीस अनाउन्समेंट करतो. रिप्ले आकाश खाडेकर कुठे आहेत हात वरती करा. पुन्हा ते कॉपी पेस्ट तोच प्राइस एक डिक्लेअर झाला. आता दुसरा पण तोच आहे 500 प्लस आयकॉन. पहिला बॉल आणि टप्पा बॉल गेल्यावर गणेश 500 ना. टप्पा पण 500. चला पवन खाडेकरने सांगितले बंटीला विकेट साठी 500. पवन खाडेकर बंटीचे बंधू आहेत मोठे. चला डॉट आलाय कॅप्टन आणि कॅप्टनची मॅच. ओ चांगला बॉल व्हाईट बॉल पंच दर्शवलाय. आज अनिल टेंबेच्या गोलंदाजांनी कमाल केली. काय बॉलिंग करत होते ते. परंतु होतं कधी कधी निर्भय मोठा बॅटर आहे. लास्टला अनिल टेंबेने बाजी मारली. 2 सामने जिंकलेत प्रेम मात्रे. अवैध बंटी आहे नो चान्स. सोडलाय बघा ऋषी. बंटीने रनआउटही केलं नाही. नैतिक साठी षटकाराला मोहन भोईर 500. मोहन भोईर काका आहेत. काकाकडून नैतिकला 500 षटकारासाठी. चौकाराला पण 500 ना. चला नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात अनाउन्समेंट करतो. व्हाईट बॉल टाकला आहे. यानंतर सामना आहे प्रेम मात्रे आणि निर्भय पाटील. दोघांनी रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. प्रेम आणि निर्भय 34 धावा. चला डॉट बॉल आलाय 34 धावा. लास्ट चेंडू बाकी फक्त 2 असतील. दोन बॉल बाकी आहेत 34 धावा. अल्ला नैतिक भोईरच्या बॅट मधून षटकार आणि मोहन भोईर यांच्याकडून 500 आलेत. क्या बात आहे. प्रल्हाद भोईर खुश झाले तिकडे. जितेश पाटील जितेश दादा गणेश पाटील तुम्हाला सुद्धा कॅच साठी 500 रुपये ठेवलेत. 500. जितेश पाटील उर्फ उंदू या नावाने आम्ही त्यांना ओळखतो. टोपण नाव आहे त्यांचं.
व्हाईट बॉल, षटकार नंतर व्हाईट बॉल. धावा आता जर पाहिल्या ना तर 41, एक बॉल बाकी आहे. 41 टार्गेट सेट बॉल. लॉफ्ट केलंय बॉलला, सॉफ्ट हँडेड खाली टेक ओव्हर केलं. 2 आल्या, पहिला डाव संपला. 3 साठी कंप्लीट झाले 3 धाव. क्या बात आहे. पंच 3 धावा ना? हो 3च आहेत. त्यामुळे धावा झाल्यात 44, पाहिजेत 45 3 ओव्हर मध्ये. चला बॅटिंग लगेच सज्ज व्हायचंय. चला टॉस साठी पुन्हा एकदा निर्भय आणि प्रेम मध्ये मॅच होईल. प्रेम म्हात्रे, निर्भय पाटील कॅप्टन आहेत दोघांनी. शिवण्या 11, कीर्ती 11 दोघांची मॅच असेल. लगेच या चला. आकाश खाडेकर या एकदा YouTube वर तुमची व्हिडिओ बघा, मज्जा येईल तुम्हाला. काय डान्स केला तुम्ही. गणेश पाटील आकाशचा व्हिडिओ दाखवा तुमच्या मोबाईलवर. आणि बक्षीस आकाश खाडेकर या बक्षीस घेण्यासाठी 500 रुपये. आकाश आता मोबाईल मध्ये बघतोय की मी काय केलं. बघा त्याने मोबाईल कोणाकडे दिलाच नाही, तसंच खेळायला गेला तो. आता तो चेक करतोय त्याचा डान्स व्हिडिओ स्लो मोशन मध्ये. चला आकाश खाडेकर, आकाश या पैसे घेण्यासाठी नको का. चला गणेश पाटीलला आत्ता द्यायचे आणि पैसे तुम्ही घेत नाही. मला आश्चर्य वाटतं या जगात. नंतर भेटणार नाही, लोकांना पैसे भेटत नाही, तुम्हाला भेटतात तर येत नाही. काय माणसं आहेत तुम्ही, म्हणजे दिलदार आहेत भरपूर ना. चला निर्भय पाटील, किती कॉल तुम्हाला अजून. या निर्भय या, मागे थांबलात तुम्ही टॉस साठी. चला गणेश बक्षीस द्या. आकाश खाडेकर. चेंडू पाहिजे, चेंडू द्या, चेंडू द्या. आकाश खाडेकर या स्वागत कक्षामध्ये जे पैसे घ्या तुमचे 500. एका झेल साठी आलाय आकाश. आणि गणेश पाटील त्याचे खास मित्र आहेत, एकत्र फिरणारे मित्र. ग्रुप खूप चांगला आहे. काश्मीर असेल, अमरनाथ यात्रा करत असतात गणेश पाटील सोबत. आणि 500 रुपये बक्षीस. क्या बात आहे. 3 मित्र विघ्नेश पाटील त्याला जॉईन झालेत. चला आमचे बच्चा टॉस करते. शुभम बच्चा टॉस करा. शुभम टॉस होतोय. प्रेम आणि निर्भय पाटील. कॉइन स्पिन. आता टॉस वर भांडणं झाली तिथे की तो हेड बॉलला, तो टेल बॉलला. बोलला शेट तुम्ही या, मध्यस्थी करा, मध्यस्थी करा. निर्भय पाटील परत या. निर्भय या परत. निर्भय पाटील या परत. बोलला शेट इन्व्हाइट करतायत. हे उचलावा चला. चला आता बच्चा डबल टॉस साठी कधीच जाणार नाही. हे खरंय.
शुभम पाटीलला बोललं टॉस उडवालाय तरी येणार नाही टॉस साठी तो आता. अरे रुद्र अक्षरशः चढला त्याच्यावर. चला काय करायचं, डबल घेता टॉस की तोच आहे काय मान्य केलं. बोलला शेठ पाटीलने केली मध्यस्थी. बोलला शेठ पाटील सांगा तुम्ही काय करायचं. चला बोललात पाटील या टॉस करा तुम्ही. बघा दोघांना टॉस किती महत्वाचा आहे. चला आता टॉसचा निकाल जाहीर होणार. बोलनाथ पाटील साहेब टॉसचा निकाल लावतील. चला अंपायर तुम्ही मॅच थांबू नका, खेळा खेळा. फिल्डिंग टीम मॅच ऑन करायची, थांबलीच नाही पाहिजे मॅच. आता टॉस कोण जिंकणार. चला आता प्रेम मात्रेने टॉस जिंकलाय. पंच मॅच ऑन. चला मॅच थांबू नका. आता बच्चा म्हणजे टॉस साठी येणारच नाही. थांब ते दादा. बच्चा स्वतः बोलला लव दादा मी टॉस करतो मी टॉस करतो. नंतर टॉस अंगलट आला त्याच्या. पहिला बॉल आला. बंटी कमी नाहीये. 2 बाईक आहेत नावावर. षटकार. बंटीचं सिलेक्शन ना वल्लभ प्रीमियर लीग मध्ये झालं होतं. वल्लभकरांनी बंटीची मॅन ऑफ द सिरीजची बॅटिंग बघितली आणि बंटीला घेतलं टीम मध्ये. VPL मुले बंटी घडला आणि ठोकलाय चौकार. अनुज कुठे, हात वरती करा अनुज. चला तुम्हाला जेलसाठी ना कॉम्प्युटर बॉक्सच्या माध्यमातून 200 रुपये. या अगोदर 500 दिले, आता झेल पकडायचं अनुजला. चला फिल्डिंग लावायचे. 10 धावा आल्यात. स्कोरबोर्ड वर टार्गेट आपण पाहिलं ना तर जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये करायचे आहेत धावा. एकूण 45-45. तर आमचे समालोचक अमितजी जोहे पेन कुठे असेल तर या. अनुज ओ कॅच, व्हॉट अ कॅच. अनुज 200 रुपयाचा मानकरी आणि ज्ञानेश्वर दादाकडून 500 अजून येतील. बोलला शेठ पाटील यांचे सुपुत्र बोलदा. हेअर किती भारी, म्हणजे एकदम विकेट चांगले दिसतात, त्याला सूट होत आहेत. 900 रुपये कमवले. कोरियन के ड्रामा हेअरस्टाईल. अनुज के ड्रामा भरपूर बघतो मला वाटतं कोरियन, त्यामुळे कदाचित ते हेअरस्टाईल त्या प्रकारचे. 9 आले. बंटी बाद झालाय. 900 रुपये आले. 500 रुपये आले. ज्ञानेश्वर पाटील काका आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स कडून 200. मोहन भोईर सरपंच माजी वल्लभ 200. अनुजने 2 सामन्यामध्ये 1400 रुपये जिंकले. क्या बात आहे. वेग आहे. अनिल टेंबेसर सांगतात थांबा थांबा व्हाईट बॉल आहे. 10 वरती 1 होता.
चला हे काय चालू आहे मैदानात? अजय पाटील रिक्षा मालक चालक, तुम्ही तिथे कुठल्या टी शर्ट मध्ये आले? हा फिल्डर कोण आहे तिथे? चला टॉस वरती चर्चा चालू आहे. राजू दादा गेला तिथे आणि बच्च्याला मधील पकडलाय त्याने, मधीनच घेतलाय बच्च्याला. कच्चा कच्चा करून टाकतील आता तिथे. स्कोर पे 13 रन स्कोरबोर्ड. एंड ओव्हर फर्स्ट धावा धावफलकावरती 13, 45 पाहिजे होत्या, त्यामुळे अजून 32 पाहिजेत. 12 बॉल 32. परफेक्ट. बघा आता जो मॅच जिंकेल ना तो विनय गावंडच्या विरोधात तुमची पुढची मॅच असेल. बघ सेमीफायनल आपण सुरू करू. सध्या क्वार्टर मला वाटतं सुरू आहेत, नंतर सेमी, मग मेगा फायनल, असं काही दृश्य असेल. 12-28 झालेत. तर प्रथमेश षटकाराला 200 रुपये राहुल डोंगरे यांच्याकडून. काही सामने बाकी आहेत आणि वल्लभ प्रीमियर लीगचा निकाल आता जाहीर होणार. आघाडी पिछाडी सर्व निकाल आम्ही रोकटोक लावू. वोटिंग मशीन तयार आहे. चला ऋषी म्हात्रे स्पीडअप करायचं आहे तुम्ही, भरपूर मॅच बाकी आहेत. पंच सुनील तांडेल सरांचा आता मोठा सन्मान करू आम्ही. नाही होणारच सन्मान, कारण आता माणसं बदललीत ना. पायावर असताना अपील केलीच नाहीये, परंतु डॉट आलाय. 11 बॉल 32 पाहिजेत आणि या मॅचचा टर्निंग पॉइंट होता अनुजने पकडलेला झेल, परंतु आज प्रभावित अनिल टेंबेच्या बॉलिंगने केलं. बंटी मी म्हणेल की बजरंग मात्रे मिनी हार्ट अटॅक थोडासा त्याला आला होता तिथे. पुन्हा एकदा पण आता 40+ बॉलिंग नाहीये, 3च ओव्हरची मॅच आहे. सेमीला परत ठेवू काहीतरी. चला आता आलाय वाईड बॉल 14. तलाठी जतीन गोंदली आम्हाला सांगतायत, जतीननी जर एवढा अभ्यास केला असताना तलाठी झाले असते. आणि तलाठी असेच दिसतात, म्हणजे मजबूत असतात ते खुर्चीवर बसल्यानंतर. तलाठी सारखंच मला थोडंसं वाटलं त्यांचा रुबाब. स्वाभाविक कडक आहे जतीनचा. कंचम पालकर पण तुम्ही बघितला ना स्कोरिंगला आल्यावर, असं वाटतं की मोठा अधिकारी आहे, तलाठी किंवा तहसीलदार. जतीन आमचे भाचेत वलभचे. ओ पिंट्या निखिल, डॉक्टर पिंट्या असं त्यांना म्हणत असतात, परंतु पिंट्याने चांगला मारलाय षटकार. निखिल एकच उमेद आहे या संघाची, बंटी आउट झाला मग निखिलकडे जबाबदारी आहे की तो मॅच फिनिश करेल. षटकाराला आता धावांचं अंतर. निखिल 9 बॉल 25 पाहिजेत. आता मॅच बनली बंटीसाठी. कट केली आहे थर्ड मॅनला. 4 धावा येतील. 8 बॉल मध्ये 21 पाहिजेत.
कीर्ती 11 संघाने सांगितले बजरंग मात्रे हायवे ब्रेक, तिथे छोटासा ब्रेक होणार आहे तुम्हाला आज. ब्रेक तोड आला आलाय आणि काय जबरदस्त बॅटिंग आहे, बहारदस्त बॅटिंग आहे, खन 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 खणीत षटकार. विघ्नेश तुम्ही आमच्या ओमकारला षटकार मारले ना, मग आता आम्ही तुम्हाला षटकार मारतो. टर्निंग पॉइंट आणि अनुज आहे का? नाही, दुसरा खेळाडू मला पाहायला भेटतो. चला अनुज 1400 बस झाले, आता जास्त नाही देऊ शकत अजून. 1400 जिंकले 2 मॅच मध्ये, परंतु आता फलंदाज बाद झाले. 8 बॉल मध्ये 21 पाहिजे होत्या, 7 बॉल 6 बॉल 15 पाहिजेत. 6-15चं समीकरण बाकी आहे. बंटी बाद झाला, निखिल बाद झाला, त्यामुळे प्रेम प्रथमेश एकटा बाकी आहे. आणि नवीन बॅटर आता जाणार ओमकार गावंड, त्याला धाबा वसूल करायचे आहेत. आणि काल मला वाटतं गावंड बंधू जे आले होते आवरेकर, आवऱ्या धावा मारल्या आवरेकरांनी की कोणच त्यांच्या पुढे जाऊ शकला नाही. आवरेकर जिंकले. कालची रात्र आनंद वाटला मला, उरण तालुक्याचा संघ जिंकला. तिकडे चर्चा झाली ना वलप स्पर्धेची, मग आवरा कर केला त्यावेळी, आवऱ्या धावा मारल्या की आवरेकरच जिंकले. 6 बॉल 15 पाहिजे कंपल्सरी. चला फास्ट केलंच आहे. नेक्स्ट मॅच प्रेम आणि निर्भय दोघांनी तयार राहा. टॉस मध्येच दोघांची बातचीत झाली, मला वाटतं मोठी मॅच होईल ज्ञानेश्वर दादा, नो डाऊट. कारण टॉस मध्येच थोडेसे वादविवाद झाले, म्हणजे ती ठसन झाली आहे, ठिणगी लागली, त्यामुळे पुढची मॅच ठसन होईल थोडी. मी म्हणेल की थोडी पर्सनल ठसन होईल दोघांची. निर्भय पाटील वर्सेस प्रेम मात्रे, मोठी मॅच आहे लहूजी नेक्स्ट. आणि लावली कोणी ती कांडी, बच्चाने लावून दिली ती, आणि त्यानंतर अशी पेटली की ती आता 3 ओव्हरमध्ये धमाका होईल. बजरंग म्हात्रेने सांगितलं की संघ जाणार हायवे ब्रेक वरती कीर्ती 11, आणि राकेश पाटीलने सांगितलं की SD कोको फार्म हाऊस अलिबाग. 2 संघ नशीबवान आहेत. प्रथमेश आहे तिथे लॉंग आपला बॉल खेळण्याचा हा प्रयत्न, एक झाली आहे. 6 बॉल मध्ये 15 पाहिजे, 2 आल्या. 5 बॉल 13 पाहिजेत, 5 बॉल 13ची आवश्यकता. चला 5 बॉल 13ची आवश्यकता आहे. विकेट किपर आहे गुरुनाथ फडके, रॉयल कलंबोलीमध्ये एकेकाल इथे खेळायचे. कलंबोलीमधून प्रवास वलपमध्ये आले, वलपमध्ये ते स्थायिक झाले, आणि बघा काय इशारा करतात ते विकेट किपर. आला विकेट किपरने सांगितलं की तिकडे टाकला आणि आला विकेट. 4 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. पाहिजेत. आलाय विगू, काय करणार विगू, विगू विगू हुकला विगू. 3 बॉल 13. चला 3-13 कोणाचे वाजतील? 3-13 चाटेव कोरा. मला वाटतं वाजले 11:15, नाही 12:36 झाले, 12:36.
प्रल्हाद भोईर खुश आहेत कारण की आता मजल मारली आहे आणि विनय गावंडची वाट पाहतील आता पुढे ते. परंतु 3-13 अजून आहे मॅच. या बॉलवर डिपेंड आहे की तुम्ही सिंगल तरी घ्या नाही ते षटकार तरी मारा, फक्त डॉट बॉल नको. सिंगल पण चालेल. आता 2-12 2 षटकार लगातार मारायचे. आणि कालचा फायनलचा सामना आठवतो, हर्षद पाटील काय प्रयत्न केले होते आवरेच्या विरोधात. तो अगदी लास्ट बॉलवर डिपेंड झाला परंतु त्यानंतर विकेटवर झोपला आणि स्वतःला त्याने तिथे सावरलं की हो चॅम्पियन होता आला नाही, दुःख झालं. परंतु अशा टीमला मला वाटत नाही कोणी त्याच्यावर लावू शकतो पैज की हीच जिंकेल. अशी टीम होती ती. देवीचा पाडा बाजी मारली संघाने. कधी कोणा कमी समजू नका. ए पोलचा संघ होता ना, त्याचा 6वा क्रमांक आला काल. विचार करू शकत नाही तुम्ही. ए पोलचा संघ काय क्रिकेट झाला वर्ल्डकपमध्ये काल. काल 6वं पारितोषिक कोणी उचललं, जी टॉपची टीम होती. अनबिलिव्हेबल क्रिकेट होता कालचा. 6वा किंवा 5वा. चला एक बॉल बाकी पंचगे. दोन्ही टीम तयार आहे. प्रथमेश बॉलिंग आहे तुमची मला वाटतं. प्रेम बॉलिंग आहे. यस चला अनुज या. अनुज साठी 900 रुपये. बंटी खाडेकरचा तो झेल म्हणजे मॅच होती बोलणार शेठ. जर बंटीचा झेल नसता घेतला अनुजने तर मॅच जिंकले असते. परंतु चला अनुज आहे 900 रुपयाचा मानकरी. कॉमेंट्री बॉक्स कडून 200, मोहन भोईर यांच्याकडून 200 आणि सन्मान्य ज्ञानेश्वर पाटील काकाश्री या